नमस्कार, माझ्या चॅनलवरती तुमचे स्वागत आहे. महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली आहे. त्यासाठी कोणकोणती कागदपत्रे, पात्रता, अटी, अर्ज कसा करावा हे पाहूयात. तर आपण पहिल्यांदा योजनेचे स्वरूप काय आहे ते पाहूया. योजनेचे स्वरूप: पात्रता कालावधी दरम्यान प्रत्येक पात्र महिलेला तिच्या स्वतःच्या आधार लिंक केलेल्या थेट लाभ हस्तांतरण सक्षम बँक खात्यात दरमहा 1500 इतकी रक्कम दिली जाईल. तसेच केंद्र शासनाच्या अन्य आर्थिक लाभाच्या योजनेद्वारे 1500 पेक्षा कमी लाभ घेत असेल तर फरकाची रक्कम या योजनेद्वारे पात्र महिलेस देण्यात येईल. आता योजनेचे लाभार्थी कोण कोण असणार आहेत हे आपण पाहूयात. महाराष्ट्र राज्यातील 21 ते 60 या वर्ष वयोगटातील विवाहित, विधवा, घटस्फोटित आणि निराधार महिला असणार आहेत. योजनेच्या लाभार्थ्यांची पात्रता काय असेल? लाभार्थी महिला महाराष्ट्र राज्याची रहिवासी असणे आवश्यक आहे. राज्यातील विवाहित, विधवा, घटस्फोटित आणि निराधार महिला किमान वयाची 21 पूर्ण व कमाल वयाची 60 वर्ष पूर्ण केलेली असावीत. सदर योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी अर्ज करणाऱ्या लाभार्थ्यांची बँक खाते असणे आवश्यक आहे. लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रक्कम ₹2.5 लाखापेक्षा जास्त नसावे. आता ह्यासाठी अपात्रता काय असेल ते पाहूया. ज्यांच्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न ₹2.5 लाख रुपयांपेक्षा अधिक आहे ती यासाठी अपात्र राहतील. ज्यांच्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता आहेत, ज्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी, कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम, मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहेत किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत आहेत, परंतु बाह्य यंत्रणाद्वारे कार्यरत असलेले तथा स्वयंसेवी कामगार आणि कर्मचारी अपात्र ठरणार आहेत. सदर लाभार्थी महिलेने शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे ₹1500 पेक्षा जास्त लाभ घेतला असेल. ज्यांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार, आमदार आहेत, ज्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड, कॉर्पोरेशन, बोर्ड उपक्रमाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक, सदस्य आहेत, ज्यांच्या कुटुंबातील सदस्यांची संयुक्तपणे 5 एकरपेक्षा जास्त शेतजमीन आहे, ज्यांच्याकडे 4 चाकी वाहने, ट्रॅक्टर वगळून त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर नोंदणीकृत आहेत. सदर योजनेमध्ये लाभ मिळण्याकरिता खालीलप्रमाणे कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे. योजनेच्या लाभासाठी ऑनलाईन अर्ज करावा. लाभार्थ्याचे आधार कार्ड असणे गरजेचे आहे. महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र किंवा महाराष्ट्र राज्यातील जन्मदाखला, सक्षम प्राधिकारी यांना दिलेला कुटुंब प्रमुखाचा उत्पन्नाचा दाखला, बँक खाते पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत, पासपोर्ट आकाराचा फोटो, रेशन कार्ड, सदर योजनेच्या अटी शर्तींचे पालन करण्याबाबतचे हमीपत्र. अर्ज कसा करावा ते पाहूया. आता आपण अर्ज करण्याची प्रक्रिया: योजनेचे अर्ज पोर्टल, मोबाईल ॲपद्वारे, सेतू सुविधा केंद्राद्वारे ऑनलाईन भरले जाऊ शकतात. त्यासाठी पुढील प्रक्रिया विहित केलेल्या आहेत. पात्र महिलेस या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करता येईल. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.